ज्या पद्धतीचा ॲक्सिडेंट झाला आहे, सिक्युरिटी मेजर्स कमी पडलेले आहेत का हायवेचे, ज्याच्यामुळं आज 7 जणांना जीव गमावला? 8 जण. आज जे काही ॲक्सिडेंट झालेले आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहेत. आता मी इथे आल्यानंतर गावकऱ्यांनी मला बरेच अडचण सांगितलेली आहे. मी आता सखोल चौकशी करतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठेही चूक असेल तर आपण दूर करूया आणि कुठेही कोणत्याही वर याच्यामध्ये हे जाईल तर मी नक्की कारवाई करणार आहे. कारण आता वारी येणार आहे, पालख्या येणार आहे, त्यावेळेला ह्या सिक्युरिटी मेजर्स पाहणं गरजेचं आहे असं. बरोबर आहे. म्हणजे सर्वप्रथम हा विहीर म्हणजे कशा मंजुरी झाला ते एकदा मी पूर्णपणे चौकशी करायला पाहिजे. त्या आल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितले की याच्याबद्दल अगोदरच तक्रार प्राप्त झालेली आहेत म्हणून तो सुद्धा मी चेक करेन आणि चेक केल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर मी कठोर कारवाई करेन आणि खास करून पुढे जाऊन अशा पद्धतीनं घटना घडू नये म्हणून मी पूर्ण जिल्ह्याच्या रस्त्यावरच्या आजूबाजूच्या जे काही विहीर आहे ते पूर्ण सर्वे करून आणि पूर्णपणे म्हणजे बंद करायचं नाही, आपल्याला मिनिमम आपल्याला क्लोज करायला पाहिजे या काहीतरी बॅरिगेडिंग लावायला पाहिजे. याच्यासुद्धा वॉर फुटिंगवर आम्ही कारवाई. सर, जे मृत्यू पावले त्यांना मदत काय शासनाची? नाही, आता टीम चेक करत आहेत, आम्ही पूर्ण चेक करत आहेत. थोडक्या वेळात पालकमंत्री महोदय सुद्धा येणार आहेत त्यांच्यामार्फत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.